काय? आता सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार सोन्याच्या किमतीवर ठरणार? 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या सोशल मीडियावर याच एका प्रश्नानं धुमाकूळ घातलाय. पण खरंच असं होणार आहे का? आणि 1 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खिशावर याचा काय परिणाम होणार आहे? चला, यामागचं खरं गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. 15 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची घोषणा झाली. त्यानंतर काही कर्मचारी संघटनांनी पगार ठरवण्यासाठी चक्क सोन्याच्या दराचा संदर्भ देण्याची मागणी केली होती. पण ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनजीत सिंह पटेल यांनी यावर मोठा खुलासा केलाय. सोन्याचे दर रोज बदलत असल्यामुळे त्यावर पगार ठरवणं शक्य नाही. त्याऐवजी महागाई भत्ता म्हणजेच DA हाच वेतनाचा मुख्य आधार असणार आहे. आता बोलूयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल. तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर. याच आकड्यावर तुमची बेसिक सॅलरी म्हणजेच मूळ वेतन किती पटीनं वाढणार हे ठरणार आहे. महागाईचा वाढता आलेख पाहता बेसिक सॅलरी मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी कर्मचारी संघटनांनी आयोगासमोर तगडे प्रस्ताव मांडले. पण सर्वात मोठा ट्विस्ट इथे. आतापर्यंत पगार ठरवताना 3 सदस्यांचं कुटुंब गृहीत धरलं जात होतं. पण आता थेट 5 सदस्यांच्या कुटुंबाचा विचार करून नवीन बेसिक सॅलरी ठरवण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी मान्य झाली तर सुरुवातीचा पगार अपेक्षेपेक्षा खूप जास्त असू शकतो. यासोबतच वार्षिक पगारवाढ सध्याच्या दरावरून थेट 6 ते 7% करण्याची आणि महागाई भत्त्यासह दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात किमान 10% वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्या आयोग देशभरात बैठका घेते आणि अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? 5 सदस्यांच्या कुटुंबाचा नियम लागू व्हायला हवा का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आम्हाला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा.